माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। रिकामटेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांचा हा निशाणा। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका। पक्षाच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, अशी सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, तर भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल आणि शिवप्रकाश प्रीती गांधी यांना देखील संधी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशमधून तब्बल 8 जणांना संधी। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती। नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचाही समावेश। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार, मनोज जरांगे यांचा इशारा। तर ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत, सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, बबनराव तायवाडे यांचा हा इशारा। इतक्यात निवृत्त होणार नाही, आधी 2 ते 4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार। बीडमधील सभेत पंकजा मुंडे यांचे हे विधान। महाजनांच्या जावयानं दुसऱ्या कंपनीच्या नावावरती कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवलं, संजय राऊतांचा आरोप। राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या, गिरीश महाजन यांचं हे प्रत्युत्तर। रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर भरत गोगावले यांच्याच हाती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर। रायगड आणि नाशिक जिल्ह्याला अखेर पालक मिळाले। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नाशिक महापालिकेवरती संजय राऊतांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा। खड्ड्यांमुळे 7 मृत्यू झाल्यानं मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणि रेडाही सहभागी। दिल्ली मेट्रोमध्ये सीआयएसएफ जवानानं महिला प्रवाशाचं लपून फोटो काढल्याचा प्रकार। संशयानंतर प्रवाशांनी मोबाईल तपासात जाब विचारला, सीआयएसएफ जवानाचं तात्काळ निलंबन।